नमस्कार. आज आपण बघणार आहोत 2.5 च्या बेसिक कन्सेप्ट. आता 2.5 मध्ये तशा एकूण 3 कन्सेप्ट आहेत आणि तिन्ही कन्सेप्ट आपण थोड्या थोड्या अशा समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला पूर्ण समजेपर्यंत समजेल. फक्त तुम्ही बघा व्हिडिओ व्यवस्थित. तर आपल्याला माहित आहे की जे आपण फॉर्म्युला वापरतो, आता मागच्या एक्सरसाइजमध्ये आपण शिकलो जो फॉर्म्युला, तो फॉर्म्युला यूज करून आपण व्हॅल्यू काढतो, म्हणजे आपण सोल्युशन काढतो, एक्स ची किंमत काढतो. तर तो फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहित आहे, -b + or -√b² - 4ac होल अपॉन 2a. हा जो फॉर्म्युला आहे ह्याच्यामध्ये एक अंडररूट मध्ये व्हॅल्यू असते b² - 4ac. त्याला आपण डिस्क्रिमिनंट असं म्हणतो किंवा डेल्टा म्हणतो त्याला आपण. हे मी मागच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की b² - 4ac इज डेल्टा. तर डेल्टाची जी व्हॅल्यू आहे ती डिसाइड करते की जी दोन रूट्स आपल्याला मिळणार आहेत ती कशी असतील. हे डिसाइड करणार काय आहे फॅक्टर डेल्टा. ते कसं डिसाइड करतं ते आपण बघूया. समजा आपण कन्सिडर करूया की b² - 4ac इज इक्वल टू 0 आहे. b² - 4ac इज इक्वल टू 0 आहे. जर b² - 4ac 0 असेल, b² - 4ac ह्याची व्हॅल्यू जर 0 असेल तर आपलं जो फॉर्म्युला आहे तो काय होणार आहे, -b अपॉन 2a. -b अपॉन 2a, कारण हे काय आहे 0 आहे, त्याच्यामुळे आपल्याला उरणार फक्त आहे -b अपॉन 2a. तर आपलं जे रूट आहे ते असणार आहे -b अपॉन 2a, म्हणजे x इज इक्वल टू -b अपॉन 2a और x इज इक्वल टू -b अपॉन 2a. म्हणजे x च्या व्हॅल्यू दोन्ही पण काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. जी दोन्ही रूट्स आहेत ती काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत, आणि दोन्ही रूट्स आहेत ती रिअल असणार आहेत. So if b² - 4ac is equal to 0, then both the roots are real and equal. नीट समजून घ्यायचे, जर b² - 4ac जर 0 असेल तर आपल्याकडे फक्त -b अपॉन 2a उरणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही रूट्स काय असणार आहेत, रिअल आणि इक्वल. समजा आपण असं इमॅजिन करूया की b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0. b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0. आता ग्रेटर दॅन 0 असेल तेव्हा ह्या रूट मध्ये ग्रेटर दॅन 0 काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. आपण समजा ग्रेटर दॅन 0 1 घेऊया, 0 पेक्षा मोठा. तर ते येणार आहे -b + or -√1 आपण इमॅजिन केलंय अपॉन 2a. आता रूट असणार आहे ती दोन्ही वेगवेगळे असणार आहेत, -b + √a अपॉन 2a और -b -√1 अपॉन 2a. म्हणजे काय असणार आहे, दोन्ही रूट्स वेगवेगळे असणार आहेत. Both the roots are different, not equal, but real. So roots are not equal, but real. आता पण रूट्स रिअल असणार आहेत ऍज b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0. 0 पेक्षा मोठा असेल तर. जर स्मॉलर दॅन 0 असेल तर काय होईल, तर स्मॉलर दॅन 0 असेल तर हे असणार आहे ब्रॅकेट मध्ये काय असणार आहे, -b + or ब्रॅकेट मध्ये मायनस नंबर असणार आहे. स्मॉलर दॅन 0 म्हणजे काय होणार आहे, तो नंबर निगेटिव्ह असणार आहे अपॉन 2a. आता जेव्हा जेव्हा आपण ब्रॅकेटमध्ये एखादा नंबर निगेटिव्ह लिहितो तेव्हा त्याची व्हॅल्यू आपल्याला काढता येत नाही किंवा तो रिअल नंबर नसतो. जर हा रिअल नंबर नसतो म्हणजे हा पूर्ण नंबर रिअल नंबर असू शकत नाही. मग ह्याचा आपण जेव्हा असं कंडिशन असेल तेव्हा रूट्स आर नॉट रिअल. नॉट रिअल. पुन्हा एकदा समजून घ्यायचं आहे, इफ b² - 4ac इज इक्वल टू 0, देन बोथ द रूट्स आर -b अपॉन 2a, दॅट इज रिअल अँड इक्वल. कारण ह्याच्याने जास्त फरक पडणार नाहीये. इफ b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0 असणार आहे तेव्हा नॉट इक्वल बट रिअल. रूट्स वेगळे असतील पण रिअल असतील. आणि b² - 4ac स्मॉलर दॅन 0 असेल तेव्हा रूट्स जे असतील ती रिअल नसतील. इतकं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इक्वल असतील ती पण रिअल नसतील. ओके. आता इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स, जर अल्फा आणि बीटा दोन रूट्स असतील, कोणत्याही इक्वेशनची दोन रूट्स तुम्हाला माहित आहेत अल्फा आणि बीटा, तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण सहज काढू शकतो आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू आपण सहज काढू शकतो. सो अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b अपॉन a आणि अल्फा बीटा इज इक्वल टू c अपॉन a. आता हे आपण जर तुम्हाला काही डाऊट असेल की अल्फा प्लस बीटा
आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू आपण खरंच हीच येते का, तर तुम्हाला काय करायचं आहे, मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a ह्याला घ्यायचं आहे अल्फा, आणि मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a ह्याला घ्यायचं आहे बीटा. म्हणजे फक्त मधलं साइन चेंज करून एक अल्फा घ्यायचा आहे, दुसरा बीटा घ्यायचा आहे आणि अल्फा प्लस बीटा करायचंय, तर त्यांचा आन्सर येणार मायनस बी अपॉन ए. आणि त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा करायचंय, त्याचा आन्सर येणार आहे सी अपॉन ए. हे तुम्हाला होमवर्क आहे, तुम्ही स्वतः करून बघायचंय की अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटा केल्यानंतर काय होतं. तिसरी कन्सेप्ट आहे, इफ एक्स इज इक्वल टू अल्फा एक्स इज इक्वल टू बीटा. जर एक्स इज इक्वल टू अल्फा असेल आणि एक्स इज इक्वल टू बीटा असेल, म्हणजे एक्सच्या दोन व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहित आहेत, रूट्स आपल्याला माहित आहेत, एक आहे अल्फा आणि एक आहे बीटा. जर असं असेल तर आपण लिहू शकतो देअरफॉर एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू 0 अँड एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. जर एक्स इज इक्वल टू अल्फा असेल आणि एक्स इज इक्वल टू बीटा असेल, तर एक्स इंटू अल्फा एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू 0 आणि एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. जर एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू 0 असेल आणि एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0 असेल, तर त्यांचं मल्टिप्लिकेशन पण काय असेल, 0 असेल. तर आपण लिहू शकतो देअरफॉर एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. जर एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू 0 असेल, एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0 असेल, त्यांचं मल्टिप्लिकेशन काय असेल, 0 असेल. याच्यातलं कोणतं तरी एक रूट 0 असेल तरी पण त्यांचं मल्टिप्लिकेशन 0 असेल. जर हे आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळणार आहे एक्स इंटू एक्स दॅट इज एक्स स्क्वेअर, एक्स इंटू मायनस बीटा दॅट इज मायनस एक्स इंटू बीटा, मायनस अल्फा इंटू एक्स दॅट इज मायनस एक्स इंटू अल्फा अँड अल्फा इंटू बीटा, मायनस मायनस ॲडिशन प्लस होणार, तर आपण लिहू शकतो प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता आपण जर याच्यातून कॉमन घेतलं तर एक्स स्क्वेअर मायनस एक्स आपण कॉमन काढूया, ब्रॅकेटमध्ये येणार अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. आता आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू इकडे शिकलो कशी काढायची, मायनस बी अपॉन ए, आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू आपण शिकलो सी अपॉन ए. आता जेव्हा जेव्हा आपल्याला दोन रूट्स दिले असतील आणि आपल्याला सांगितलं की त्या रूट्स वरून इक्वेशन तयार करायचं आहे, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं, तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की अशा पद्धतीने जर सॉल्व्ह केलं, हे तुम्हाला समजावं म्हणून मी दिले, तुम्हाला कुठे सॉल्व्ह करून दाखवायचं नाही. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं की जर दोन रूट्स दिले असतील तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन तयार करता येते. जर दोन रूट्स दिले असतील तर त्या दोन रूट्स वरून आपण ही मेथड यूज करून इक्वेशन लिहू शकतो. म्हणजे आपण हे लिहू शकतो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. तर हे आहे आपल्याला जर दोन रूट्स दिले असतील त्याच्यावरून इक्वेशन कसं तयार करायचं, तर आपण अशा पद्धतीने अगदी सहज कोणतेही इक्वेशन तयार करू शकतो. एक्स स्क्वेअर मायनस दोन रूटचं ॲडिशन ब्रॅकेटमध्ये इंटू एक्स प्लस दोन रूटचं प्रोडक्ट दॅट इज अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तर आपल्याला ह्या तीन कन्सेप्ट नीट समजून घ्यायचे आहेत. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू रूट्स कशी डिसाईड करतात, म्हणजे 0 असतील तर, ग्रेटर दॅन 0 असतील तर आणि स्मॉलर दॅन 0 असतील तर, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपण कशी काढू शकतो जर आपल्याला फॉर्म्युला माहीत असेल तर. आणि तिसरी गोष्ट आपण जे इक्वेशन आहे ते कसं तयार करू शकतो जर आपल्याला दोन रूट दिलेले असतील तर. तर तीन कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. त्याच्यावरून आपल्याला 2.5 हे एक्सरसाइज पूर्ण एक्सरसाइज सॉल्व्ह करता येणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. घरी राहा, सुरक्षित राहा. जय हिंद.